माळी आहे. ऐकलं का कर? त्यामुळे तुम्ही माळा घातल्याच पाहिजे. ऐका बरं का महाराज, तुम्ही देवाला निवड दाखवलं पाहिजे. तुम्ही देवाची पूजा केली पाहिजे, भजन केलं पाहिजे की नाही? पुरुष मंडळ, आज मला सांगा, तुम्ही देवाला 8 रुपये नारळ फोडता. तुमच्याकडे नारळ किती रुपयाला? 20 रुपयाला आहे. तुम्ही तो देवाला नारळ फोडता आणि तुम्ही देवाला नारळ एवढा ठेवता. एवढा का? केवढा ठेवता? ठेवता की नाही? आणि तो जर नारळ नासका निघाला तर आकाच्या खाली आळ ठेवतात. म्हणून म्हणतो देव पावला. म्हणजे पावला मोठा परमार्थ झाला. आता माझ्याकडे तुमच्याकडे, आता मला सांगा, तुम्ही देवाला निवड ठेवता का नाही पुरणपोळीचा? तुम्ही देवाला एवढी का एवढी पुरणपोळी करता आणि तुम्ही स्वतः पण मोठी केवढी करता? एवढी का? एवढी करता. म्हणजे देवाला ठेवायचं एवढं, आपण खायचं एवढं. देवाला ठेवायचं एवढं आणि आपण मागायचं एवढं. हा झाला भावंडा परमार्थ. आता मला सांगा महिला मंडळ, तुम्ही देवाला जाता की नाही? नागपूर जाता की नाही? नागपूरची मिला तुम्ही नागपूर दूध पाजायला जाता की नाही? बोला मोठ्याने बोला. बोलत जाता की नाही? आणि समजा तो जर नाग तुमच्यावर प्रसन्न झाला, पण का समजा तो जर नाग तुमच्यावर प्रसन्न झाला आणि तुमच्या घरी दर्शन द्यायला आला, तुम्ही त्याला असं म्हणता का, या महाराज या, सोप्या हाताचा चहा कॉफी कोल्ड्रिंक काय घ्यायचं असं म्हणता का? पुरुष मंडळ आपण काय करणार? कोपऱ्यातली काठी घे. बोला बरं, कोपऱ्यातली काठी घे. तुम्ही सुद्धा सांगता हा झाला. बोला हा झाला भांगटा परमार्थ. झाले की नाही? आता महिला मंडळ, तुमच्यामधील खास उदाहरण कढीपत्ता. कढीपत्ता हिरवीगार झालेला टकलेला असतो. त्याला धुळीत बाजारात विकायला आणतात. तो म्हणतो बरं आहे बाबा, झाडाला टकल्यापेक्षा बाजारात बसलो त्याला माहित नव्हतं पुढे काय होणार आहे. एखाद्या त्याला 5 रुपयात विकत घेतलं आणि तिला रिक्षात घरी घेऊन जाऊ लागली. तो म्हणला बरं आहे बाबा, बाजारात बसण्यापेक्षा रिक्षात बसलो त्याला माहित नव्हतं पुढे काय होणार आहे. तेव्हा तिचे भाऊबंद गाठवले. लिंबू, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची हे भाऊबंद गाठवले. तो म्हणला बरं आहे बाबा, रिक्षात बसण्यापेक्षा आपण भाऊबंदात बसलोय, त्याला माहित नव्हतं पुढे काय होणार आहे. आणि महाराज ते बेने गॅस पेटवला, कढई ठेवली, त्यात तेल ओतलं आणि त्या साहेबांना खाली आणि त्यात त्याला टाकलं. तो ओरडायला लागला, वाचवा वाचवा वाचवा. आणि महाराज त्यावर मिरची टाकली तर आउटच झाला. जेवण मस्तपैकी शिजलं. जेवायला बसली. तुमच्या तोंडामध्ये पाणी आलं नाही ना? कारण तुम्ही इतकी जेवण केले त्यामुळे तुम्ही पाणी यायची गरज नाही. जेवण मस्तपैकी शिजलं. जेवायला बसली. पहिले काय आला? कढीपत्ता उचलला, शेजारी टाकून दिला. आपली पण भक्ती त्या कढीपत्त्यासारखीच आहे की नाही? तुम्ही सांगता कोण? विठ्ठल निवड ठेवा. त्या म्हणतात देव कुठे खात असते वय? ऐका, कोण अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम, राम नारायणम जानकी वल्लभम, अच्युतम केशवम कृष्ण